कर्जत तालुक्यातील नेरळखांडा येथील तालुक्यातील सर्वात मोठे म्हणून ओळखले जाणारे नेरळ पोस्ट ऑफिस सध्या अक्षरशः धोकादायक अवस्थेत उभे आहे। छप्पर आणि भिंतींमधून पावसाचं पाणी पाझरत असून भिंतींना पडलेले मोठे तडे, गंजलेले दरवाजे आणि खिडक्या आणि कुठल्याही क्षणी कोसळेल अशी भीतीदायक स्थिती। यामुळे दररोज येथे येणाऱ्या हजारो ग्राहकांसह कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आलाय। या गंभीर प्रश्नावर ठाकरे गट शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपशहर संघटिका प्राची मनवे यांनी प्रशासनाला धडक इशारा दिलाय। नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुरुस्तीची कोणतीही ठोस कारवाई केली नाहीये। यामुळे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होतीये। शिवाय गेल्या महिनाभरापासून इंटरनेट सेवा देखील ठप्प असल्यानं खातेदारांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतोय। इमारतीला चारही बाजूने तडे गेलेत, सर्वत्र पाणी गळतंय। अशा स्थितीत नागरिक आणि कर्मचारी यांचा जीव धोक्यात असताना प्रशासन हातावर हात धरून बसलंय। ही इमारत कोसळली किंवा विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे अपघात झालाच तर जबाबदार कोण, असा थेट सवाल प्राची मनवे यांनी उपस्थित केलाय। तसेच इंटरनेट सेवेसंबंधीही त्यांनी प्रशासनाला फैलावर घेतलंय। नेट स्लो आहे, उद्या या असं सांगून गरीब खातेदारांना दररोज फिरवलं जातं। गोरगरिबांचा त्रास प्रशासनाला दिसत नाही का, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जातोय। जर तातडीनं इमारतीची दुरुस्ती आणि पर्यायी व्यवस्था केली नाही तर शिवसेना महिला आघाडी थेट पोस्ट ऑफिसवर मोर्चा काढेल, असा इशारा मनवे यांनी दिलाय। येथील कर्मचारी वरिष्ठांच्या दबावामुळे बोलण्यास टाळाटाळ करतायत, तर लोकप्रतिनिधींकडूनही या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्यानं स्थानिकांमध्ये संताप वाढलाय। प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली नाहीत तर आगामी काळात आक्रमक आंदोलन होण्याची चिन्ह स्पष्ट दिसतायत। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत।